here we are the next content take your electron. In last lecture in atomic structure we are see that electron in atomic model, okay, nucleus, proton, then neutron. In other way extra nuclear part electrons also see, but in that electron we are only see what the symbol, then there is how many the part of the nucleus. Then the next topic is what in electron the number of electron it is denoted in the extra nuclear part, okay. We are see that now extra nuclear part. So here extra nuclear part here number of proton is denoted with the Z. So there is with the atomic number. Z is determined. Their valency is shown by each and every element. There is with the A. A here atomic mass number. Each and every element त्याला त्या मराठीमध्ये संज्ञा म्हटलं जातं, बरोबर. म्हणजे व्हॅलेन्सी कशी दर्शवली जाते तर A and Z. Their symbol is A means A denoted by mass number, okay. A is denoted with the mass number and Z is denoted with atomic number. एवढं लक्षात घ्या. म्हणजे Z आपण हा ॲटॉमिक नंबरने दर्शवतो आणि A हा नंबर मास नंबरने दर्शवतो. तर मग आता सिम्बॉल, आता हियर आपण सिम्बॉलने जर दाखवलं तर कार्बनची व्हॅलेन्सी घेतली. इफ कार्बन व्हॅलेन्सी इट इज हियर, हा झाला सिम्बॉल, बरोबर. तर हा आहे सिम्बॉल. तर मध्ये आपण जर सिम्बॉल घेतला, बरोबर, तर हा सिम्बॉल असेल आणि ह्याला कसं दाखवलं जाणार A आणि हा खालचा भाग Z. सो हियर A मीन्स मास नंबर अँड Z मीन्स ॲटॉमिक नंबर. तर मग आता ह्याच्यामध्ये व्हॅलेन्सी आपण कार्बनची घेतली. सपोज कार्बन हा झाला त्याचा सिम्बॉल, मग आपण इथं A आणि Z या पद्धतीने दर्शवूया. तर मग काय घेणार तुम्ही, आपल्याला कार्बनची व्हॅलेन्सी पाहायला गेलं तर कशी काढायची ते मी शिकवणार आहे, बरोबर. तर A आहे मास नंबर. तर कार्बनचा आपल्याला माहिती आहे A इज 12 अँड हियर Z मीन्स ॲटॉमिक नंबर. तर हा झाला 6. तर कार्बनची व्हॅलेन्सी काय आहे 6. आता आपल्याला पुढे हे बघायचं आहे की डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजेच आपण काल जे पाहिलं K L M N शेल, या 4 शेल असतात आणि त्याच्यामध्ये ॲटॉमिक मास नंबर असतो. देन K L M N शेल मध्ये 2, 8, 18 आणि 36 अशा पद्धतीची व्हॅलेन्सी दाखवली जाते. तर आपण तो चार्ट पाहणार आहे, बरोबर. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट, त्याच्यामध्ये हे आपण एक्झाम्पल घेतलं की प्रोटॉन नंबर म्हणजेच काय रे कार्बन, किती कार्बनचे प्रोटॉन म्हणजे 6, बरोबर. आणि ऑल्सो लर्न दॅट हियर न्यूक्लियस ऑफ द कार्बन कंटेन हाऊ मेनी 12, ओके. मीन्स 6 न्यूट्रॉन्स, आलं लक्षामध्ये. आणि 12 हे काय झाले हियर न्यूक्लियस ऑफ द कार्बन कंटेन 12 to 6 असं तुम्हाला पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने आपण घेतलं. मग आपल्याला नेक्स्ट टॉपिक आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. हियर द नेक्स्ट टॉपिक इज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन आपण हे मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं की ॲटॉमिक बोर्स मॉडेलने काय सांगितलं आपल्याला, J K L M N शेल असतात ऑर्बिटमध्ये आणि त्या न्यूक्लियसच्या अराउंड असतात, बरोबर. मग आता त्यांची कपॅसिटी काय असते, दे आर रिव्हॉल्व अराउंड विथ द शेल्स, ओके. सो हियर द शेल्स हॅव डेफिनाइट एनर्जी. प्रत्येक शेलची डेफिनाइट एनर्जी असते माहिती आपल्याला. म्हणजेच काय K L M N शेल असेल तर इथं आपल्याला माहिती K ची 2 आहे कॅपॅसिटी, L ची 2, नंतर मग 8, नंतर मग 18 आणि इथं 36 अशी कपॅसिटी ठरलेली आहे. तर मग नियरेस्ट न्यूक्लियस around nearest nucleus, that is with the first shell, that is called K. Then second shell, that is called L. Then third shell, that is called M, and N, that is called 4. अशा पद्धतीने नंबर ऑफ N चा जर नंबर घेतला तर कशा असणार आहे म्हणजे हे, बरोबर. काय असणार मग इथं 1, 2, 3 आणि 4 आपण अशा पद्धतीने घेणार आहोत. तर आपल्याला 2n² फॉर्म्युलानुसार बघायचं आहे. कोणत्या 2n². सो हियर 2n² जर घेतला तर नंबर ऑफ कपॅसिटी ऑफ एन एलिमेंट हियर 1, बरोबर आपण सांगितलेलं आहे. तर आपण नंबर ऑफ एलिमेंट किती येणार आहे मग हियर बघा. आता 2 1²
that 1 means number of electrons here 2. Okay, then in L shell they are here we are take 2. आपण 2 घेऊया बरोबर. मग आता ह्यात जर 2n² फॉर्म्युला नुसार अरेंज करायला म्हटलं तर मग आपण काय करतो 2 * n ची व्हॅल्यू आहे 2². ओके इज इक्वल टू 2 * 4. मग आता किती झाले 4 × 2 = 8. बघा मग आता L shell ची कॅपॅसिटी किती झाली नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दे आर कंटेन ओनली 8 इलेक्ट्रॉन्स. देन M shell हियर M shell कंटेन 3 नंबर ऑफ एलिमेंट हियर आपण 3 घेतली संख्या मग 2n² च्या फॉर्म्युला नुसार मग कसं लिहिणार 2 * 3². मग 3चा वर्ग किती 3चा वर्ग 9 9 × 2 बरोबर. 9 × 2 म्हणजे किती 18. 9 × 2 = 18. आता पुढचा आहे n. n ची कॅपॅसिटी घेतली आपण नंबर ऑफ हियर 4. चौथ्या नंबरची शेल आहे ती बरोबर. मग 2n² च्या फॉर्म्युला नुसार हियर 2 * 4² इज इक्वल टू 2 * हाऊ मेनी नंबर 16 बरोबर. 4चा वर्ग 16. 16 × 2 बघा एवढी कॅपॅसिटी झाली त्याची. कोणाची झाली ही बघा मग के सिम्बॉल के ची नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2. देन हियर L shell the number of capacity here 8. then M here 18 and N 32. अशा पद्धतीने हे डिस्ट्रीब्यूशन दिलेलं आहे. मग आता तुम्हाला मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लिहायला लावले की के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात तर इथं 2 लिहायचं. L shell मध्ये किती येतात तर इथं 8 लिहिणार. देन M shell containing number of electrons here 18. then N shell containing number of electrons here 32. अशा पद्धतीने हा एक चार्ट तुमच्या पुस्तकात दिलेला होता. आपण पुढे घेणार आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. Here electronic configuration of elements in that given electronic configuration of some elements related the chart in your textbook. So here the atoms are given. Okay, then their symbol, then the electron number in the atom, how many electrons are present in that atom, and then आपण मागे पाहिलं डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन बरोबर. मग त्या शेल सिम्बॉल्स नुसार K L M N ह्याच्यानुसार आपल्याला ते अरेंज करायचे. मग त्याचे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार न्यूमेरिकल फॉर्म मध्ये त्या एलिमेंट मध्ये लिहायचं. आपण ते कसं लिहितो कॉमा करून बरोबर. म्हणजेच each and every the shell element contain the number of electrons, that is called electronic configuration. म्हणजेच इलेक्ट्रॉन ऑफ an atom of an element. ओके, त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हटलेलं आहे. किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे त्या शेल नुसार घेणार आहेत आपण ते बघूया बरोबर. मग आता हायड्रोजनचा सिम्बॉल प्रत्येकाला माहिती H असतो आणि त्याची इलेक्ट्रॉनिक नंबरची कॅपॅसिटी किती असते रे 1 बरोबर. मग आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला हायड्रोजनची नंबर ऑफ कॅपॅसिटी 1 आहे आणि ती आपण कशी दाखवणार. मग आता बघा साधारण K मध्ये 2च इलेक्ट्रॉन्स येतात. K कुठे असतं नियरेस्ट द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. मग आपण इथे काय दाखवणार 1 बरोबर. आता हे पुढचे रिकामे येणार कारण की आपल्याला तेवढी नंबर ऑफ कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉनची नाही आहे. मग इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन न्यूमेरिकल फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर काय येणार ओनली 1 येणार. ओके, द नेक्स्ट वन इज हेलियम. He ची किती असते 2 असते व्हॅलेन्सी. मग इथं कॅपॅसिटी ऑफ कम्प्लीट. ओके, मग आता जी कॅपॅसिटी ज्या वेळेला नंबर ऑफ एन ॲटम त्या फिगर मध्ये कंप्लीट होते इलेक्ट्रॉनची त्यावेळेला त्याला डुप्लेट फॉर्म मध्ये म्हणतात बरोबर. हा कंप्लीट इलेक्ट्रॉन आहे म्हणून त्याला डुप्लेट म्हटलं जातं. तर ह्या पुढे काहीच नाही येणार पण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण न्यूमेरिकल फॉर्म मध्ये ओनली 2 लिहिणार आहे. मग पुढे आहे लिथियम. लिथियमचे किती आहेत 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग त्याचा सिम्बॉल काय आहे लिथियमचा Li. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 3. मग आता याला डिस्ट्रीब्यूट करायचं आपल्याला बरोबर. आता K शेलची कॅपॅसिटी 2च आहे. इथं 2 लिहून घ्यायचे 2 इलेक्ट्रॉन आले. मग उरला किती रे 1. मग तो कुठे लिहिणार L मध्ये. या L शेल मध्ये तो 1 येणार. मग आता लिहिताना इथं कसं लिहिणार आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना 2,1 अशा पद्धतीने लिहायचं. पुढे कार्बनची व्हॅलेन्सी आपल्याला माहिती. व्हॅलेन्सी म्हणजेच काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजेच एका अणूने तयार केलेला जितका काही केलेल्या रासायनिक बंधाची जी संख्या असते त्याला आपण कार्बन व्हॅलेन्सी असं म्हणतो. ते पुढच्या याच्यामध्ये बघणार आहे आपण. तर कार्बन C6. ओके, मग इथं किती कसे अरेंज करणार. इथं 2 आले उरले किती 4 बरोबर. मग इथं L शेल मध्ये हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स यू हॅव टू डिनोटेड 4.
ऑक्सिजनचे 7. इथं 2 लिहिणार, उरले किती रे 5 बरोबर. मग इथं किती लिहिणार 2,5. मग आता ऑक्सिजनची 8 आहे. मग इथं काय लिहिणार के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, उरले किती इथं 6 बरोबर. इथं 6 लिहिले. मग आता घ्या इथं 2 and 6 बरोबर. आणि पुढे काय आहे तर ब्रोमीन एक दिलेला आहे तुम्हाला सगळ्यात शेवटी, त्याच्यामध्ये आर्गॉन वगैरे दिलेले. तर प्रत्येकाची व्हॅलेन्सी त्याच्यामध्ये 1-2 एलिमेंट आहेत, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. की ब्रोमीन मध्ये 35 आलेले आहेत, तर इथं किती येणार 2 8 उरले किती 18. बघा 18 ची कॅपॅसिटी आहे म्हणून आपल्याला 18 लिहिता येणार. मग किती झाले 18 20 28. मग उरले किती रे 7 बरोबर. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना 2 8 18 and 7 अशा पद्धतीने हे लिहत जायचंय तुम्हाला बरोबर. तर ही हेलियमची डुप्लेट स्टेट मध्ये आहे. आता आपण एक एक्झाम्पल ऑक्टेट स्टेट मधलं घेऊया. इथं जर घेतला मी फॉर एक्झाम्पल आर्गॉन घेतला, आर्गॉनची सिम्बॉल आहे Ar, त्याची कॅपॅसिटी आहे 18. आता 18 आहे तर तुम्ही कसं लिहिणार इथं नंबर ऑफ इथं 18 आहे बरोबर. मग आता हे 18 असेल तर ह्या ह्याच्यामध्ये अरेंज करताना 2 8 8 अशा पद्धतीने. आता शेवटी 8 आलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही दाखवू शकता की 8 जर असेल तर ती म्हणजे ऑक्टेट स्टेट, म्हणजे इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही किंवा मग निऑन मध्ये Ne मध्ये पण तसंच येणार की ऑक्टेट स्टेट कंप्लीट होते. एक निऑन आहे, एक हायड्रोजन आहे, हे ॲटम असे आहेत की त्यांची ऑक्टेट स्टेट कंप्लीट होते. हे झाले इलेक्ट्रॉनिक शेल. म्हणजेच ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ ॲटम्स कसे असतात ते कसे अरेंज करायचं हे शिकवले. पुढचा पार्ट व्हॅलेन्सी. ओके, वी हॅव सीन द लास्ट चॅप्टर व्हॉट व्हॅलेन्सी. तुम्ही अभ्यासलेला आहे लास्ट चॅप्टर मध्ये. तर व्हॅलेन्सी म्हणजे काय नेमकं तर व्हॅलेन्सी मीन्स द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म बाय अन ॲटम. म्हणजेच एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या, नंबर ऑफ ॲटम्स, that is called valency. मग आपण generally element remains constant in its compounds. So here we take an example by a figure. Okay, in that figure here hydrogen atom. आपण हायड्रोजन घेऊया. मग त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची जर फिगर काढली तुम्ही तर H ओके आणि नंबर ऑफ शेल्स. आपल्याला हायड्रोजनची व्हॅलेन्सी माहिती आहे, किती आहे रे ती 1. मग आता इथं 4-5 प्रकारचे शेल काढून चालणार का नाही. तर हायड्रोजनची एकच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एकच असल्यामुळे आपण तो कसा दाखवणार आहे 1 इलेक्ट्रॉन. ओके, मीन्स हियर 1 H is equal to 1 means number of proton is their value is 1. Okay, so H is equal to 1. आता हायड्रोजनची मान व्हॅलेन्सी. मग फॉर एक्झाम्पल आपण हेलियम घेतलं किंवा मग दुसरं घेऊया कार्बन. ओके, तर कार्बन जर घेतला कंपाऊंड, तुमच्या पुस्तकामध्ये ही फिगर दिलेली आहे इन युअर टेक्स्टबुक गिवन फिगर. त्याप्रमाणे आपण घेऊया कार्बनची व्हॅलेन्सी किती असते 6 बरोबर. आपण पाहिलेलं आहे. तर किती शेल येतील साधारण 6 दाखवण्यासाठी आपण मागे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं त्या पद्धतीमध्ये 2 येतील बरोबर. 2 शेल दाखवावे लागतील कारण की का केची कॅपॅसिटी 2च असते. मग पुढे त्याचे एलिमेंट उरलेले डिस्ट्रीब्यूट होतात. मग उरलेले आपण पुढच्या ह्याच्यात 4 दाखवणार बरोबर. मग इथं आला एक, इथं आला दुसरा, म्हणजे केची व्हॅलेन्सी कंप्लीट झाली. मग उरले किती 4. मग ते 4 अशा पद्धतीने दाखवतो आपण बरोबर. अशा पद्धतीने कार्बनची किती झाले रे कार्बनचे ॲटम 6 असतात, त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो. मग ते लिहिताना आपण कसं लिहितो C is equal to 2 and 4 बरोबर. बघा मागच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या चार्टमध्ये आपण अभ्यास. मग अशा पद्धतीने तुम्हाला निऑन सोडियम अशा फिगर्स दिलेल्या आहेत नंबर ऑफ. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन बघायचं. निऑनमध्ये किती असतात साधारण निऑनचे 9 बरोबर. मग ते दाखवताना कसे लिहिणार निऑन मध्ये दाखवायचा, त्याची के शेल मध्ये 2 उरलेले किती 7. अशा पद्धतीने सोडियमचं दाखवलेलं आहे मग आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट शिकायची असेल तर कशी शिकणार तुम्ही बरोबर. तर
जी ह्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये उरलेले इलेक्ट्रॉन्स असतात. मग आता इथं किती आले रे? 4, बरोबर. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज 4. मग ही झाली त्याची नंबर ऑफ व्हॅलेन्सी. ओके, व्हॅलेन्सी ऑफ एन ॲटम इट इज डिटरमाइंड बाय कॉन्फिगरेशन ऑफ आउटरमोस्ट शेल ऑर्बिट, बरोबर. ही झाली त्याची व्हॅलेन्सी. आता ह्याच्यामध्ये 4 आले. मग आता ह्याच्यात एक ऑक्टेट आणि एक डुप्लेट फॉर्म मध्ये आहे, बरोबर. मग आता केव्हा होणार हे? फॉर एक्झाम्पल आपण NaCl घेऊया. तर तुम्हाला NaCl, Na आणि Cl. मग सोडियमचे किती असतात? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281, म्हणजेच किती? 11 होते ना. सोडियमचे किती रे? 11, बरोबर. आणि क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? 287, बरोबर. मग आता बघा, ह्याची एक तर ऑक्टेट पण नाहीये आणि डुप्लेट पण नाहीये, इथं पण नाहीये. मग हा Na काय करतो? त्याचा 1 इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देतो, बरोबर. सो हिअर गेट निगेटिव्ह चार्ज, म्हणजे Cl मायनस येतात, तो पार्ट वेगळा. पण ह्याची किती झाली मग? 17. क्लोरीनचे आयटम 17. मग ह्याच्या पुढे जर बघितलं तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जर काढलं तर काय येणार रे? Na, बरोबर. So here 8 electrons, 1 2 3 4 5 6 7 and 8. 2 8. ओके, Na चे किती झालेत रे? 8. 2 and 8, बरोबर. मग आता आपण Cl चं घेणार आहे. Cl ची किती आहे? 287. जे झाले 2, नंतर 8 टाकायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 and 8. ओके, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 8. आणि मग आता किती आहेत? 7. 1 2 3 4 5 6 and 7. In K shell here 2 electrons. L shell contains 8 electrons. Here 7. मग आता 7 ही एक ऑक्टेट पण नाही, डुप्लेट पण नाही. मग ऑक्टेट होण्यासाठी त्याला काय करावं लागणार? 1 इलेक्ट्रॉन घेतो. मग ह्याच्याकडून ज्या वेळेला तो 1 इलेक्ट्रॉन घेतो त्यावेळेला इथं इलेक्ट्रॉन मायनस चार्ज होतो, बघा. त्यावेळेला मग त्याची व्हॅलेन्सी काय होणार? 288. मग हा झाला ऑक्टेट, बरोबर. मग अशाच पद्धतीने फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्याच्याच हेलियम पण घेऊ शकतात. बघा, हेलियमची व्हॅलेन्सी किती आहे रे? 2, बरोबर. हेलियमची 2 असल्याने जर आपण दाखवलं तर कशा इथं हेलियमची किती आहे? 2 इलेक्ट्रॉन्स, बरोबर. मग आता ही काय झाली? ऑक्टेट स्टेट. ही ऑक्टेट स्टेट झाली तर ही काय झाली? डुप्लेट स्टेट, बरोबर. ही झाली डुप्लेट. म्हणजेच अशा पद्धतीने ह्याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स कसे असतात? मीन्स आउटरमोस्ट शेल्स, दॅट इज कॉल्ड व्हॅलेन्सी ऑफ एन इलेक्ट्रॉन. मग ही झाली त्याची व्हॅलेन्सी. जी बाहेरच्या शेलमध्ये जितके इलेक्ट्रॉन घेतात ती झाली त्याची व्हॅलेन्सी. इथं 8 घेतलेत म्हणून हे ऑक्टेट. मग हे कम्प्लीट ऑक्टेट स्टेट किंवा कम्प्लीट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं ह्याला, बरोबर. तर साधारण KLM शेलमध्ये जसे घेतात त्या पद्धतीने आपण त्याची व्हॅलेन्सी ठरवत असतो. फ्रॉम अंडरस्टँड दॅट व्हॉट द झिरो व्हेन झिरो एलिमेंट द कपॅसिटी व्हेन इट मीन्स इलेक्ट्रॉन ऑफ एन इनर्ट गॅसेस. बघा, इनर्ट गॅसेस जेही असतील त्यांची व्हॅलेन्सी ही 0 असते, एवढं एक लक्षात ठेवायचं. नंतर ह्याच्या पुढे तुम्हाला एक रिलेशनशिप बिटवीन व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा एक पार्ट दिलेला आहे. तर आपण ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं, त्याच्या मागे आपण एक चार्ट पाहिला आणि आता काय पाहिलं? त्याची व्हॅलेन्सी काय असते नेमकं. तर ह्याच्यावरून त्यांचं रिलेशनशिप काय आहे ते आपण या पुढच्या चार्टमध्ये पाहणार.